शिववान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे रुद्रने गिरिजाला सुखरूप सोडवलेलं असतं आणि रुद्रला आता इथे शुद्ध आलेली असते. तेव्हा रुद्र गिरिजाला विचारत असतो, गिरिजा मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तर आत्ता बांधून टाकलेलं होतं ना, मग तुम्हाला कोणी सोडलं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे काय त्या मावशीनेच सोडलं. असं म्हणून आजूबाजूला मावशीला शोधत असते, पण त्या मावशी मात्र तिथे नसतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो की काय झाले, कुठे आहेत त्या मावशी? तेव्हा गिरिजा म्हणत असते, अहो रुद्र असं काय करताय, त्या मावशी तर आत्ता येथेच होत्या आणि मला छकुलीबद्दल सांगत होत्या, आपण त्यांना शोधलं पाहिजे. हे बघा गिरिजा, आत्ता त्यांना शोधणं गरजेचं नाही आहे. आत्ता आपले सगळेजणच देवीच्या मंदिराकडे वाट बघतायत. आत्ता आपल्याला तिथे जाणं गरजेचं आहे. सगळेजणं आपली वाट बघतायत आणि सगळं काही खोळंबलेलं आहे, असं आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र काही जरी झालं तरीसुद्धा इकडे जो काही आपला रुद्र आहे त्याने गिरिजाला सुखरूप वाचवलेलं असतं आणि गिरिजाला सुखरूप वाचवल्यानंतर आता इकडे जो काही नागेश्वर आहे त्याला फारच टेन्शन आलेलं असतं. वासंती म्हणत असते, गिरिजा गिरिजा बरी तर असेल ना, गिरिजा कुठे गेलेली असेल, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. तेव्हा आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो इथे म्हणत असतो, अहो काय चाललंय तुमचं सतत, गिरिजा गिरिजा काय करताय तुम्ही? अहो तुमचे चिरंजीवसुद्धा गेलेले आहेत ना तिकडं, मग तुम्हाला तुमच्या चिरंजीवाची काळजी नाही आहे का? असं इकडे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच वासंती म्हणत असते, तसं नाही आहे हो, बघा रुद्र मुलगा आहे. आणि तेवढ्यातच पाठीमागून आई असा आवाज आलेला असतो. रुद्रला आता इकडे समोर पाहिल्यानंतर वासंतीला थोडंसं बरं वाटलेलं असतं. वासंती विचार करते, माझा रुद्र बरा आहे, त्याचबरोबर गिरिजासुद्धा बरी आहे. असं म्हटल्यानंतर आता गिरिजाला सुखरूप पाहिल्यावर नागेश्वरला तर धक्काच बसतो. आता इकडे जी काही वासंती आहे ती म्हणत असते, रुद्र काय हे सगळं काय झालेलं आहे आणि तुम्ही दोघं जण कुठे होतात? तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, अगं आई काय झालं? गिरिजा जेव्हा तांदूळ टाकायला गेल्या तेव्हा त्यांना कोणत्या तरी गुंडांनी इथे बांधून टाकलं होतं एका झाडाला आणि तिथे एक मावशी आल्या आणि त्या मावशीने इथे गिरिजाची मदत केली. नशीब गिरिजाचा फोन वाजला, म्हणजे आत्याने तिला फोन केला म्हणून आज गिरिजाला आपण इथे असं असं पाहू शकतो. आणि तेव्हा आत्याने फोन केला ही गोष्ट जेव्हा नागेश्वरला समजते तेव्हा मात्र त्याला फारच राग आलेला असतो. इकडे आता लगेचच नागेश्वर म्हणत असतो, आत्याने फोन केला म्हणजे मला नाही समजलं. आता इकडे रुद्र म्हणत असतो, त्याचं काय झालं ना आबासाहेब, मी ना इकडे गिरिजाला फार शोधत होतो आणि शोधत असताना इकडे बऱ्याच ठिकाणी शोधलं पण गिरिजा मात्र कुठेच सापडल्या नाही आणि गिरिजा कुठेच न सापडल्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. तेवढ्यातच आता गिरिजाचा फोन वाजला आणि गिरिजाचा ऐनवेळी फोन वाजल्यामुळे आम्हाला गिरिजा कुठे आहे ह्या गोष्टी समजल्या. तेव्हा लगेचच आता नागेश्वरला राग येतो आणि म्हणत असतो, ह्या दिदीबाईंना पण आत्ताच फोन करायचा होता का? आता इकडे वासंती म्हणत असते, पण तू रुद्र ठीक आहेस ना, तुला काही झालेलं तर नाही आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, अगाई काळजी करू नकोस, मी ठीक आहे. पण इकडे जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरचा पूर्ण जो प्लॅन आहे तो इथे प्लॅन फ्लॉप झालेला असतो. कारण आता गिरिजा सुखरूप वाचलेली असते आणि त्याचमुळे इकडे आता त्याचा प्लॅन फ्लॉप झालतो. आता रुद्र म्हणत असतो, खरं तर आता इकडे त्या गुंडांना इथे मी मारलं, पण ऐन वेळेला त्या गुंडांनी इथे माझ्या डोक्यामध्ये खूप मारलं आणि त्यामुळे मी थोड्या वेळासाठी बेशुद्ध झालो. आता मी थोड्या वेळासाठी बेशुद्ध झालो त्यामुळे इथे बराच वेळ लागला, पण एक मावशी आल्या आणि एक मावशी आल्यानंतर गिरिजाला सुखरूप सोडवलं आणि सुखरूप सोडल्यानंतर आता आम्ही दोघे इथे या पद्धतीने आहोत. आता इकडे लगेचच जे काही गुरुजी आहे ते म्हणत असतात, शेवटी काय देवी आईच्या मनामध्ये जे असतं तेच होतं इथे. म्हणजे बघा, देवी आईला तुमच्या दोघांच्या हातूनच इथे आरती करून घ्यायची होती आणि तेच सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, खरं खरं सांग रुद्र, तुला जास्त मार वगैरे काही लागलेला नाही आहे ना? तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही आई, मला काही एक झालेलं नाही आहे, मला मार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात लागलेल्या नाही आहेत, तू काळजी करू नकोस. तेव्हा लगेच आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, पण चिरंजीवा एवढं सगळं करण्याची काय गरज होती? आबासाहेब असं काय करताय? गिरिजाला त्या लोकांनी इथे बांधून टाकलं होतं ना म्हणून. आता इकडे सगळेजण देवी आईला आरती करण्यासाठी निघालेले असतात. आता लगेचच गिरिजा नागेश्वर समोर जाते आणि म्हणत असते, काय मग
सूनबाई सापडत नव्हती म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा टेन्शनच आले असेल की नाही. तेव्हा तो म्हणत असतो, हो तर मग टेन्शन येणारच ना. मग जरा आता ती सून सापडली आहे तर चेहऱ्यावर हसू येऊ द्यात ना, हसा की जरा, असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हा नागेश्वर मुद्दामूनच हसायला लागलेला असतो. आता मुद्दामच हसायला लागल्यानंतर इकडे गिरिजा तिथून निघून जात असते. आता नागेश्वरला राग आलेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण मस्त देवीच्या मंदिरामध्ये गेलेले असतात. नागेश्वर विचार करू लागतो, ह्या दिदीबाईंना पण काय गरज होती इथे फोन करायची. चिरंजीवाला जर काही झालं असतं तर. इकडे आता लगेचच जो काही रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजा देवीच्या गाभाऱ्यामध्ये जातात. देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन इथे आता राहिलेली सगळी काही विधी आणि पूजा ते दोघेजण मिळून करत असतात. इकडे आता गुरुजी म्हणत असतात, जे देवाच्या मनामध्ये आहे ते इथे कोणीही टाळू शकत नाही. देवाच्या मनामध्येच होतं की तुम्हा दोघांच्याच हाताने इथे पूजा होणार आहे. कितीही जरी विघ्न आले तरीसुद्धा कोणीही काहीही करू शकत नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे, असं इथे आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. सोबतच आपण पाहतो की गिरिजा देवीसमोर हात जोडून उभी असते आणि ती प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, हे देवी आई, मला माहिती आहे, मला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे, कल्पना आहे की इथे जो नागेश्वर आहे त्यानेच माझ्या पाठीमागे गुंड पाठवलेले होते. तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला पूजा सुरू असताना नागेश्वर आता इकडे जी काही उर्वशी आहे तिला फोन करतो आणि म्हणत असतो, काय चाललंय दिदीबाई. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, काय झालं दादासाहेब, गिरिजा संपली का, तुमचा प्लॅन यशस्वी झाला का, गिरिजाला कायमचं आयुष्यातून तुम्ही उठवलं का. तेव्हा नागेश्वर म्हणत असतात, तुमच्यासारखी बहीण असल्यावर काय होणार आहे. तुम्ही इथे आलात आणि सगळा प्लॅनचे 12 वाजवले. मी काय केलं. तुम्हाला काय गरज होती फोन करायची. जर तुम्हाला फोन करायचाच होता तर तुम्ही मला फोन करायचा ना. तुम्ही त्या गिरिजाला फोन का केला. तेव्हा ती म्हणत असते, नाही दादासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तिला नाही फोन केला. हे बघा दिदीबाई, तुमच्या फोनमुळे इथे ती वाचलेली आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, चिरंजीवाला जर काही झालं असतं तर काय करायचं होतं. दिदीबाई, आज तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, पण दादासाहेब, माझा फोनच माझ्याजवळ नव्हता तर मी तिला कसा फोन करणार आहे. पण तेव्हा नागेश्वर चिडतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट, हे सगळं बास करा. ह्या सगळ्या काही गोष्टी अजिबात बोलू नका, समजलं का तुम्हाला. आता इकडे फोन ठेवलेला असतो. तर आता उर्वशी विचार करते, हे कसं शक्य आहे. मी किती वेळा सांगू की माझा फोन माझ्यापाशी नव्हता आणि मी तिला का फोन करेन. माझा आणि तिचा काही एक संबंध नाही आहे, मी तिला का फोन करेन. असं बोलल्यानंतर इकडे आता नौकरच घरामध्ये आहेत, पण नौकर तर माझा फोन हातामध्ये घेण्याची त्यांची ताकदसुद्धा नाही, असं उर्वशी म्हणत असते. तेव्हा लगेच सावी म्हणत असते, मग उरलं कोण, प्रभास काका. तेव्हा लगेच आता इकडे जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, प्रभासने माझा फोन घेतला असेल आणि प्रभासने इथे गिरिजाला फोन केला असेल, ही काही शक्यता आहे. प्रभासला तर बरं नाही आहे, असं उर्वशी बोलत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही उर्वशी आहे तिच्या मनामध्ये हा संशय तर आलेलाच असतो, कारण ती बोलल्यामुळे. पण ती गिरिजा वाचली ह्या गोष्टी मी अजिबात सहन करणार नाही, असं सुद्धा इथे ती बोलत असते. तर आता आपण पाहतो की इकडे सगळं काही झाल्यानंतर आता सगळेजण घराकडे निघालेले असतात. सगळेजण घराकडे निघाल्यानंतर आता इकडे जी काही विशाखा आहे ती म्हणत असते, चला आता पटकन. अगं थांब ना जरा 5-10 मिनटं, त्याचं काय आहे ना, मला जरा गुरुजींशी बोलायचं आहे. ए बाई, आता काय बोलत आहेस, मी तुला एकटीला सोडून जाणं म्हणजे खूपच जास्त रिस्की आहे. मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही आहे, समजलं. तू अचानकच कुठेही आणि कशी गायब होतीस माहिती ना तुला. तेव्हा ती म्हणत असते, ए प्लीज गं, ऐकून तरी घे ना जरा, माझं गुरुजींकडे फार महत्त्वाचं काम आहे, मी आलेच 2 मिनिटामध्येच, असं म्हणून आता विशाखा तिथून निघून जाते. तरी इकडे जी काही गिरिजा आहे ती इथे गुरुजींशी बोलत असते. नमस्कार गुरुजी, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हां बोल ना, काय झालेलं आहे. तेव्हा लगेच आता इकडे जी गिरिजा आहे ती म्हणत असते, गुरुजी मला एक गोष्ट सांगा, इथे आजूबाजूला एखादी बाई वगैरे किंवा कोणी इथे येतं का. तेव्हा लगेचच आता इकडे गुरुजी म्हणत असतात, हो इथे ना एक बाई येते. खरं तर याच तारखेला ती इथे येत असते आणि तिची लहानपणापासूनच एक मुलगी होती जी की छकुली असायची आणि छकुली तिच्यापासून दूर झालेली आहे आणि छकुली दूर गेल्यामुळेच ती अशी अस्वस्थ आहे आणि अस्वस्थ असल्यामुळे तिला एका गुरुजींनी सांगितलं होतं की या तिथेला तुला देवीच्या पायाशी तुझी मुलगी भेटेल म्हणून.
आणि त्याचमुळे या तिथीला दरवर्षी एक बाई येते. मग आत्ता त्या कुठे राहतात काही सांगू शकता का? ते तर नाही सांगू शकत, पण असं आहे की इथे जवळच कुठला तरी एक आश्रम वगैरे किंवा काहीतरी आहे, एखादी संघटना तिथेच जाऊन त्या मदत करतात आणि तिथेच त्या वास्तव्यसुद्धा करतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मग मला त्यांचा ॲड्रेस वगैरे पत्ता काही सांगता येईल का? गुरुजी म्हणत असतात, नाही बाळा, एवढं तर माझ्याकडे काहीच नाही आहे, म्हणजे एवढं कोणीही विचारत नाही आणि त्या फार रोज रोज येत नाहीत ना, त्यामुळे एवढी माहिती नाही आहे. ठीक आहे गुरुजी, तुम्ही सांगितलेल्या या माहितीमुळे तुमचे मनापासून आभार बरं का. आता गिरिजा निघालेली असते. तेवढ्यातच तिथे रुद्र येतो. आता रुद्र आल्यानंतर गिरिजा म्हणत असते, आलात तुम्ही? तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, हो, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. काय आहे सरप्राईज? तेव्हा इकडे गिरिजा म्हणत असते, खरं तर तुम्ही आज माझा जीव वाचवलाय ना, त्यामुळे अगदी तुमचे मनापासून आभार बरं का रुद्र. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे सगळं का आणि कशासाठी? हे बघा, आभार मानण्याची काही एक गरज नाही आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा इथे रुद्रने गिरिजासाठी चप्पल आणलेले असते. गिरिजा म्हणत असते, हे काय आहे? तर रुद्र म्हणत असतो, माझ्या माहितीच तर बस तर याला चप्पलच म्हणतात. तेव्हा गिरिजा म्हणते, हो, ते सगळं काही मला इथे समजलेलं आहे ना, पण तुम्ही हे सगळ्या गोष्टी कशाला सांगताय वगैरे असं इकडे तो बोलतो. तेव्हा लगेच आता इकडे जो काही रुद्र आहे तो खाली बसतो आणि तिच्या पायामध्ये चप्पल घालत असतो. गिरिजा म्हणत असते, अहो नको, मी ती चप्पल घालते ना, तुम्ही उगाच कशाला घालून देताय मला? तेव्हा तो म्हणत असतो, असू द्यावं, त्याने काय फरक पडणार आहे? मी घातली काय आणि तुम्ही घातली काय? तेवढ्यातच विशाखा आणि त्याचबरोबर श्री हे दोघे तिथे येतात. आता विशाखा तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते, सॉरी, मी वेगळ्या आणि चुकीच्या वेळेला आले का? तेव्हा विशाखा म्हणत असते, नाही नाही, काही नाही, असं अजिबात नाही आहे. बरं चला, ठीक आहे. आता मी काय म्हणते, तुम्ही दोघेही जण आमच्यासोबत घरी चला. मस्त घरी गेल्यानंतर चहा, नाश्ता, पाणी वगैरे सगळं काही करूया. मी मस्त तुमच्याकरिता आलं घातलेला चहा वगैरे हे सगळं काही बनवून देते. तेव्हा लगेच आता इकडे जो काही श्री आहे तो म्हणत असतो, मी जर घरी आलो आणि आईला जर समजलं ना की इकडे मी मावशीच्या घरी येऊन किंवा रुद्रच्या घरी येऊन चहा पिलेला आहे, तर ती मला कुठून मारेल बरं का. तेव्हा विशाखा म्हणत असते, गिरिजा, मला सुद्धा आता तुझ्यासोबत येता येणार नाही गं. मी नंतर नक्कीच तुझ्याकडे जेवणासाठीच येईल बरं का, कारण आत्ता माझ्या मागे खूप जास्त कामं पडलेली आहेत. आता आपण निघूयात का प्लीज? तेव्हा गिरिजा म्हणत असते, असं काय करतेस ग विशाखा? बरं चला. पण आता ते गेल्यानंतर रुद्र म्हणत असतो, पण ते आलं घातलेल्या चहाचं बघा तेवढं माझ्यासाठी. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो रुद्र, चला, तुमच्याकरिता मी मस्त आल्याचा चहा बनवेल. आता सगळेजण निघालेले असतात. वाटेतच रुद्रची गाडी बंद पडते. आता वाटेतच रुद्राची गाडी बंद पडल्यानंतर गिरिजा विचार करते, काय झालं रुद्र? गाडी अशी बंद का पडलेली आहे? म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे का? असा ती विचार करते आणि म्हणते, पेट्रोल वगैरे संपलं असेल का? तेव्हा श्री म्हणत असतो, अजिबात असं काही नाही गं. तुला सांगू का, घोरपडेच्या गाडीमध्ये पेट्रोल हे एनी टाईम कंटिन्यू कितीही भरलेलं असतं. तेव्हा लगेच मग काय झालं असेल? अगं तो बघेल ना, त्याला खूप येतं सगळंच काही गाडीतलं माहिती आहे. तेव्हा रुद्र गाडीतून खाली उतरतो आणि गाडीला काय झालं हे चेक करत असतो. तेव्हा लगेच इकडे देवकी आलेली असते. आता देवकी विचार करत असते, काय करू? आता हा नागेश्वर सुद्धा तिथपर्यंत येऊन पोहोचला आहे. मला नागेश्वरपासून वाचण्यासाठी ह्या एरियातून दुसरीकडे गेलंच पाहिजे. मग आता मला ह्या एरियामध्ये राहून काही उपयोग नाही, असा देवकी विचार करते. आणि त्यानंतर त्याच गाडीच्या डिक्कीमध्ये देवकी बसलेली असते. तर इकडे आता श्री म्हणत असतो, तुला मी म्हटलं होतं ना, एका चुटकी सरसरच रुद्रदादाची गाडी जी आहे ना ती नीट होणार आहे. रुद्रदादाच्या गाडीला काही एक होणार नाही, हे मला माहिती आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे देवकी गाडीच्या डिक्कीमध्ये बसलेली असते. आता ती गाडीच्या डिक्कीमध्ये बसते, गाडी व्यवस्थित चालू होत असते. तेव्हा रुद्रला पाठीमागची डिक्की जी आहे ना ती थोडीशी ओपन दिसते आणि रुद्रला पाठीमागची डिक्की थोडीशी ओपन दिसल्यानंतर तो इथे विचार करतो की नेमकं काय झालेलं असेल. त्यामुळे तो गाडीच्या पाठीमागे जातो आणि गाडीच्या पाठीमागे जाऊन जी काही डिक्की आहे तो इथे बंद करत असतो. तेव्हा श्री म्हणत असतो, झाली ना गाडी दुरुस्त? बघ, मी म्हटलं होतं गाडी दुरुस्त होणार म्हणून. काय झालं रे रुद्र? तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही काही नाही, फार असा मेजर प्रॉब्लेम वगैरे काहीच नव्हता, थोडंसं होतं, असं इकडे आता तो बोलू लागतो. तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, चला मग आता पटकन घरी निघायचं का? असा इकडे गिरिजाने प्रश्न केल्यानंतर रुद्र म्हणत असतो, हो, आता निघूयात ना घरी, ताबडतोब निघावंच लागणार आहे ना, असं सुद्धा तो इकडे बोलू लागतो. तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच जी काही गिरिजा आहे तिला तर आनंद झालेला असतो, कारण आजची पूजा जी आहे ती आता सांग पद्धतीने पार पडलेली असते. आता सगळेजण
घरी येऊन पोहोचतात. सगळेजण घरी येऊन पोहोचल्यानंतर विशाखा आणि त्याचबरोबर श्रीसुद्धा आपापल्या घरी निघून जातात. दोघेजण आपापल्या घरी निघून गेल्यानंतर रुद्र आणि गिरिजा तिथे थांबलेले असतात. तेव्हा गिरिजा पुन्हा एकदा रुद्रला थँक्यू म्हणत असते, त्याचे आभार मानत असते. ती म्हणत असते, रुद्र आज जर तुम्ही नसतात तर खरंच काय झालं असतं, म्हणजे मी आता तर तुमच्यासमोर दिसलीच नसते. खरंच तुम्ही आलात आणि माझा जीव वाचवला. आज मला खूप आनंद झाला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. तेव्हा रुद्र म्हणत असतो, बास का आता, आता तुम्ही असे आभार मानणार आहात का माझे? काय हे गिरिजा, असं कसं बरं? तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता आणि मी जर तुमच्यासाठी काही केलं तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचे माझ्यासोबत आभार मानणार आहात का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही तसं अजिबात नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का रुद्र, त्या मावशी कोण असतील आणि त्या सतत छकुली छकुली का म्हणत होत्या ते तर मला कळत नाही. आणि तुम्हाला सांगू, आता जेव्हा जेव्हा मी आपल्या घरामध्ये वावरते ना तेव्हा तेव्हा सुद्धा मला छकुलीचा आभास होतो. मग त्या बाईंना शोधलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण त्यांना त्यांची छकुलीसुद्धा शोधून देण्यासाठी मदत केली पाहिजे असं मला वाटतं रुद्र. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जे काही म्हणताय ना ते सगळं आपण करू आणि त्या मावशींना शोधायला आणि त्या मावशींची छकुलीसुद्धा शोधायला आपण पर्सनली आपण त्या बेसवर जाऊन त्यांना शोधू आणि त्याचबरोबर त्यांची छकुलीसुद्धा हरवलेली आहे ना तीसुद्धा शोधून देण्याचा आपण इथे प्रयत्न करू, असं सुद्धा आता इकडे रुद्र जो आहे तो गिरिजाला बोलत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, खरंच तुम्ही हे सगळं माझ्यासाठी कराल का? तेव्हा रुद्र म्हणत असतो, का नाही करणार, नक्कीच करणार ना, असं म्हणून आता दोघेजण हसत असतात. आता प्रेक्षकांनो इकडे रुद्रने सुद्धा गिरिजाला मदत करण्याचं ठरवलेलं असतं. तर आता ते दोघेजण सुद्धा आतमध्ये निघून जातात. ते दोघेजण आतमध्ये निघून गेल्यानंतर आता देवकी त्या गाडीच्या डिक्कीतून बाहेर निघत असते. देवकी गाडीच्या डिक्कीतून बाहेर निघाल्यानंतर आपण पाहतो की आता ती आजूबाजूला पाहते तर हा जो काही एरिया आहे तो पूर्ण तिला ओळखीचा वाटत असतो आणि ओळखीचा वाटल्यानंतर आता ती त्या घरावरचं सामर्थ्य हे नाव हे वाचत असते. सामर्थ्य हे नाव वाचल्यानंतर ती विचार करत असते, मी माझ्या पुन्हा छकुलीच्याच घरी आलेले आहे का? नशिबाने मला पुन्हा छकुलीच्याच घरी आणलेलं आहे का? हे सगळं काय आहे असा इकडे ती विचार करत असते. म्हणजे हे नागेश्वर इथेच राहतोय आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तो तो आमच्याच घरी राहतोय. म्हणजे ह्या घरावरचं नाव सामर्थ्य आणि त्याचबरोबर इथे जी काही आपली देवकी आहे, देवकीला तो सगळा काही भूतकाळ तिच्या आता नजरेसमोरून गेलेला असतो. कारण हे घर तिचं आहे, तिची प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर इथे तिच्या आठवणी आहेत आणि आज नियतीच्या खेळाने मात्र इथेच पुन्हा देवकीला आणलेला आहे. त्याच घरासमोर ज्या घरामध्ये तिने लग्न करून गृहप्रवेश केला होता, छकुलीला जन्म दिला होता. फायनली आज देवकी पुन्हा एकदा वळून तिथे चाललेली असते. त्यामुळे आता ह्या घरात नागेश्वर राहतोय तर ती राहील का हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असणार आहे. आता इकडे गिरिजा नागेश्वरला म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे तुम्हाला माझ्याशी जो प्रॉब्लेम आहे तो अजून बऱ्याच गोष्टींशी प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत तुमचा हा चेहरा अख्ख्या जगासमोर आणत नाही तोपर्यंत मी मरणार नाही आहे. माझं नशीब बलोत्तर आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पण नागेश्वर साहेब एका गोष्टीची काळजी करा की छकुली कोण आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा आणि आपल्या घराचा काय संबंध आहे, तुमचा काय संबंध आहे हे मी शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याच रात्री गिरिजा आता वासंतीकडे जाते आणि वासंतीला म्हणत असते, मी काय म्हणते आई, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आत्तापर्यंत आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये छकुली असं नाव तुम्ही कोणाचं ऐकलंय का? तेव्हा लगेच आता इकडे वासंतीला फारच मोठा धक्का बसतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती ह्या सगळ्या गोष्टी विचारते आणि आता तिला काय सांगावं हा प्रश्न तिला पडलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी नागेश्वर, सुभानराव आणि ड्रायव्हर हे सगळेजण बाहेर पडलेले असतात. आता इकडे देवकी रस्त्याने चालत असते कारण ती सामर्थ्य घरासमोर गेल्यानंतर रुद्र आणि गिरिजासोबत ती तिथे राहू शकत नसते. आता इकडे रस्त्यावरून गाडी जात असताना नागेश्वरच्या गाडीसमोर देवकी येते. आता देवकी तिथे आल्याबरोबर ब्रेक लागलं जातं आणि आता देवकीला इथे नागेश्वर स्पष्टपणे दिसतो. तर नागेश्वरला स्पष्टपणे देवकी सुद्धा दिसलेली असते आणि तेव्हा नागेश्वर घाबरूनच गाडीच्या खाली उतरतो. घाबरूनच गाडीच्या खाली उतरल्यानंतर सुभानराव सुद्धा उतरतो आणि तेव्हा आजूबाजूला पाहतो तर देवकी नसते. तेव्हा नागेश्वर विचार करतो नेमकं काय चाललेलं आहे. ती देवकीच होती, मी पाहिले ती देवकीच होती असा आता इकडे नागेश्वर विचार करू लागलेला असतो. पण पुरता घाबरलेला सुद्धा असतो. त्यानंतर त्याच्या माणसांना, गुंडांना, सगळ्यांना आदेश देऊन ठेवतो की ह्या जंगलामध्येच
इथेच ह्याच पॉईंटपासून तुम्ही ते सगळ्यांना शोधायचं आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ती सापडलीच पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजा तिळगुळ देण्यासाठी देवीच्या मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, खरं तर तिळगुळ मोठ्यांना द्यायचे असतात सुरुवातीला आणि आशीर्वाद घ्यायचा असतो. तेव्हा गिरिजा मंदिरामध्ये आई हे नाव कोरलेलं असतं तिथे येते, त्या नावावरून हात फिरवते आणि तिथेच त्याच आई या नावाच्या पुढे तिळगुळ धरते आणि म्हणत असते, आई हेच तिळगुळ गोड मानून घे ग आणि तुझा आशीर्वाद कायम ह्या लेकीसोबत असाच राहू दे. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.